आम्ही चाललो दिलशाला यात्रेला. चला तुम्ही पण आमच्या सोबत. होत्या नगाना किती गाड्या, बाबा बाबा, फारच गर्दी आहे. टाकलो तर आता जंगलातून निघालो. रस्ता गवसत आईला. इकडे रस्ता आहे का नाही? पुढे गेलो तर काय बाबा बाबा, गाड्या का गाड्या. तुम्ही पण आलेले असतील तर बघितलंच असेल किती गर्दी ना. जी नसेल आले त्यांनी बघा, बरा झाला तुम्ही आली नाही. कशी तरी गर्दीतून निघालो ना. हे भाऊशी दिसलेलं होतं, त्यांनी जरा टाटा केला ना. पुढं गेलो ना, माझी जिवलग मैत्रीण भेटली. तर बघा जरा आमची कॉमेडी कशी. अजून भरपूर सारे फॅन्स भेटलेत, त्यांच्याशी पण तुम्ही कसं वाटतंय तुम्हाला दिवसामध्ये येऊन? एकदम बंगार, एकदम बंगार. कुंभमेळ्यात नाही पण दिवसाच्या यात्रेत हरवलं असं वाटतं का नाही? 100%. काय बोलते तू? काय नाही बोलते. मग पुढे गेल्यावर हे 2 नमुने पण बोलायला लागला, आम्हाला पण व्हिडिओ घे. मग त्यांना पण घेतला. हे आमच्या घरासमोर असतात ती टेंट बांधून, ती टपवाल्या ती पण इथं होती. तर मग त्यांना पण जरा हाय बाय बोललो ना. मग पुढे गेलो. मस्त गर्दीतून पुढं जातच होतो तर इथं येऊ टिकल्यावाला भेटलेला. तर जरा चला बरं, दर्शन नाही घेतलेलं तरी बरं टिकला लावू, मस्त वाटतं एकदम. दर्शन घ्यायला तर जाम मोठी लाईन होती. मग काय बरं, चला आता टिकला तरी लावून जाऊ. बघा ना तुम्ही तरी किती गर्दी आहे, बाप रे बाप. नको ना कोण कोण आलेला तर कमेंट करायला विसरू नका. नाहीतर व्हिडिओ बघाल आणि कमेंट नाही करणार, असं नाही चालणार. सगळीकडे नुसती गर्दी ना गर्दी. आता काय सांगायचं, माणसांना हौसच तेवढी तर काय. कुंभमेळ्यात नाही गेलो पण तिलशाला तर आलो ना आपण. कोण हरवलं बिरवलं तर पोलीस आहेतच इकडं, टेन्शनच नाही. पण तुम्ही हरवू नका हो. आयटमच्या हाताला पकडूनच चाला, नाही तर आयटम जायची तिकडं ना तुम्ही यायचं इकडं ना. हरवली तर परत शोधल्यावर मग घरच्यांना तुमच्या माहिती होईल. इथं प्रसाद बिसाद भेटत होता मस्त, पण काय आम्ही खाली गेलोच नाही. इथं बघा या हनुमान पोर बनवून ना बसलेला, त्याला पैसे दिले ना निघालो. बापरे, गर्दी का गर्दी. गर्दीतून चेबाचेब करत आम्ही पण निघालो. पण व्हिडिओ नाही. मग तुम्हाला कशी वाटली तिलशाची यात्रा? कधी तुम्ही पहिल्यांदा आलेत का दरवर्षी जाता? आम्ही तर बाबा दरवर्षी जातो, तर आम्हाला माहिती आहे काय आहे ना काय नाही ना. इथं एक ॲम्ब्युलन्स पण होती, कोण आजारी बिजारी पडला काय झाला तर सगळी सोय आहे इकडं. इथं पोलिसांच्या पण गाड्या, ॲम्ब्युलन्स पण सगळं आहे इकडं. पण याल पण तुमच्या जिम्मेदारीने या. मग आम्ही पण थकलेलो होतो तर चला बरं बसू. मस्त बसायला पण इकडं जागा आहे. आम्ही आणि शेवटी आम्ही इथे येऊन बसलोय. इथे भारी बसायची पण सोय आहे, मस्त येऊन बसा. कोण असेल इथे तर येऊन बसा इकडे. आता बरं लय झाला आराम. चला परत बरं गर्दीत फिरायला, मस्त मज्जा घ्यायला. मग गेलो ना, भूक पण जाम लागलेली. तर मग चला बरं वडापाव खाऊ. इथं साईडलाच वडापावचा दुकान होता. चला मग बरं तिथं वडापाव खाऊ. वडापाव घेतला. रा खतरनाक चव होती वडापावची. भाई व्हिडिओ बघितलास तर वाईट नको मानून घेऊ, पण खरंच चांगला होता वडापाव, एक नंबर. असा वडापाव खाल्लेलाच नव्हता. मग पेटपूजा झाली ना. चला बरं आता पुढचे आपले दौऱ्याला निघू. मासं बघायला गेलो तर काय एक पण मासा नाही दिसत. लांबून लांबून लोक आलेली मासं बघायला, पण मासंच नाही दिसलं. पण स्पेशली कोण मासं बघायला आले असतील ना तर मी त्यांच्यासाठी एक मस्त व्हिडिओ काढून शेअर करीन. जाम बरं फिरलो. आता चला मिठाई घेऊ. मग मिठाई घेतली मस्तपैकी, पेढे घेतलं ना. नंतर बरं चला आता शॉपिंग बिपिंग करू. मग सचिननी पण शॉपिंग केली त्याच्या गाडीसाठी ना. मग आम्ही पण शॉपिंग करायला लागलो. इथं थोडा सावलीत थांबलेलो, जाम बेकार झालेला, उन्हाने गुदमरलो आतमध्ये. मग चपला बिपला घेतल्या, ताईनी या लेस घेतल्या ना. चल बरं आता कपडे घेऊ. मग कपडे घेतलं मस्तपैकी. आम्ही कुठं गेलो ना, आमची शॉपिंग लगेच झाली असं थोडी नाही.
मला घ्यायची होती बॅग, तर 4-5 दुकानं बघितली, बॅगच आवडली नाही. मग जाऊ दे बरं, आता काय करायचं, नाही आवडत तर नंतर घेईन बरं दुसरे एखाद्या बाजारात. मग गेलो ना, इथं मस्त मंचुरियन खाल्ला, दाबेली घेतली, ती पण बकवास. काय यार, खायला काहीच चांगलं नाही. इथं चल बरं काहीतरी शॉपिंग करू, ते पण नाही आवडलं, एवढा महाग. नंतर परत दुसऱ्या बॅगेच्या दुकानात गेलो, तिथं मग मला एक बॅग आवडली, मग ती बॅग मी घेतली मस्तपैकी. त्यांनी पण गंडवलं का काय माहिती, बोललो 200ला दे, तर 200लाच दिली. आईला 150 बोलायला पाहिजे होता, मग 150ला दिली असती. मग पुढे गेलो, तिथे कानातले मस्त होते, नुसतेच बघितले, घेतले नाही. पैसे नाही बाबा, आपण गरीब माणूस, मग नुसतेच बघितले ना. चला बरं आता पुढे जाऊ. कुठे या ताई सांगते रबर घेऊ का, मी बोललो पैसे नाही आता आपल्याकडे, चल आता आपला बाजार संपला. मग गेलो न, तरी पण शॉपिंगचे मन भरतंय का आमचा. इथे पॅन्ट आणि टी शर्ट घेतला, चल बरं आता झाली शॉपिंग. मग या गर्दीतून कसे बाहेर निघालो. तुम्ही सही सलामत पोहोचले ना घरी. हे जाता जाता एवढं सांगा कमेंटमध्ये का तुम्हाला तिलशाची यात्रा कशी वाटली, मस्त की बेकार, काय ते सांगा. मित्रांनो, आम्ही या गर्दीमधून बाहेर निघालोत आणि इथे आराम करायला लागलोत. आम्ही खूप मज्जा केली, खूप एन्जॉय केला. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी कमेंट करा. बाय.